लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी दिली आहे। ते आज मुंबईत मंत्रालयात आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते। पहिल्या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली चिमूर, चंद्रपूर या विदर्भातल्या 5 लोकसभा मतदारसंघांमध्ये येत्या 19 एप्रिलला मतदान होणार आहे। यासाठी आजपर्यंत रामटेकमधून 1, नागपूरमधून 5, भंडारा गोंदिया मतदारसंघातून 2 उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती चोक्कलिंगम यांनी दिली। पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 27 मार्च असून अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 30 मार्च आहे। राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून 13,141 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे। फर्स्ट फेजसाठी पोलीस ऑब्झर्व्हर, एक्सपेंडिचर ऑब्झर्व्हर आणि जनरल ऑब्झर्व्हर यांच्या नियमणूक झालेल्या आहेत। एक्सपेंडिचर ऑब्झर्व्हरचं काम ऑलरेडी फर्स्ट व्हिजिट पूर्ण झालेलं आहे। लॉ अँड ऑर्डर बाबत पूर्ण काळजी घेतलेली आहे। 308 परवाना नसलेले आर्म्स जप्त करण्यात आलेले आहेत आणि 85,000 शस्त्रांच्या ताब्यात घेणे किंवा जप्त करणे किंवा त्यांना परवानगी देणे त्याबाबत आपण कारवाई केलेली आहे। सीआरपीसी खाली 107, 110 आणि इतर कलमाखाली प्रतिबंधात्मक कारवाई करायची आहे। एमपीडीए सह ते आपण 13,000 इसमावर आतापर्यंत कारवाई करण्यात आलेल्या आहेत। आपल्या स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम आणि इतर सर्व्हिलन्स टीमच्या कारवाई व्यवस्थित चालू आहेत। राज्यात 17 ते 22 मार्च या 6 दिवसांमध्ये 1,84,841 इतक्या नवमतदारांची नोंदणी झाली असल्याची माहितीही चोक्कलिंगम यांनी यावेळी दिली।